महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेला भेट दिली। यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली। बैठकीत महानगरपालिकेतील विविध प्रलंबित प्रश्न, आर्थिक अडचणी, कर्मचारी विषय, शहर विकास, वाहतूक कोंडी, पूरस्थिती आणि अंबाबाई मंदिर परिसर विकास यावर चर्चा झाली। सुरुवातीला महानगरपालिकेत आगमन होताच अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांचं विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह गटनेते इंद्रजित बोंद्रे, प्रवीण केसरकर, अमर समर्थ, सुभाष बुचडे यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर त्यांनी आढावा बैठकीपूर्वी कोल्हापूर शहरातील प्रश्नांची माहिती दिली। यामध्ये महानगरपालिकेची आकृतीबंध सेवा नियमावली प्रस्ताव तातडीनं मंजूर करावा, नवीन कर्मचारी भरतीला मान्यता द्यावी आणि फेरीवाला झोन समितीचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी केली। अंबाबाई मंदिर परिसरातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष नियोजनाची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच नो डेव्हलपमेंट झोन, विविध आरक्षण प्रश्न आणि कोल्हापूर महानगरपालिकेला जीएसटी अनुदानात 25% वाढ मिळावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिकेचा सेवा प्रवेश नियमावलीचा जी आर या नावाने ओळखली जाते तिची जी फाईल आहे त्याच्यामुळे आम्ही पदभरती करू शकणार झालो आहे, पदोन्नती करू शकणार झालो आहे, कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासू लागला आहे, इंजिनियर नाही आहेत, अधीक्षक लेवलची पदं भरू शकणार झालो आहे। त्यामुळे एक प्रशासकीय आणीबाणी महापालिकेसमोर आहे। एक एक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्याकडे 3-3, 4-4 विभागाचे चार्ज असल्यामुळे कामकाज कुठलंच नीट होत नाही हे त्यांच्यासमोर मांडलं। त्यानंतर फेरीवाला नियंत्रण समिती जी गेली 3 ते 4 वर्ष त्यांच्याकडे गॅझेटीकरण करण्यासाठी जी फाईल पेंडिंग आहे त्या बाबतीत देखील मांडलं। ती न झाल्यामुळं शहराचा फेरीवाला झोनच तयार होत नाही आहे। त्यामुळे शहरासमोर वाहतुकीची कोंडी आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे। जो जीएसटी अनुदाना वाढीचा जो आमचा कोल्हापूर महानगरपालिकेचा कित्येक दिवसाचा अधिकार आहे आमचा, इतर शहरांना मात्र जास्त अनुदान जाते। कोल्हापूरपेक्षाही भौगोलिक क्षेत्र कमी, तिथल्या जबाबदाऱ्या कमी। गेली 1946ची ही नगरपालिका, 1972ची महापालिका, 80 वर्ष 1 इंच हद्द वाढणं झालेलं हे शहर त्याच लोकांच्याकडनं उत्पन्न काढून आता आणि अनुदान मात्र कमी प्रमाणात देते। दरडोई उत्पन्नात कोल्हापूर महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये, पण अनुदान देताना मात्र कोल्हापूरचा विचार पाठीमागं ठेवतात। त्यामुळे 25%ची दर महिन्याची वाढ जी आमची हक्काची आहे ती द्यावी। त्यामुळे जवळजवळ वार्षिक 150 ते 200 कोटी रुपये आम्हाला अनुदानातून मिळतील आणि त्यामुळे आम्हाला प्रकल्पामध्ये घालायचा स्वनिधी जो आहे, परत नगरसेवकांची प्रभागातील जी मूलभूत विकास कामे आहेत ती करायला सोपं जाणार आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हद्दवाढ। जी हद्दवाढ 80 वर्ष 1 इंच हद्दवाढ न झालेले शहर आहे आणि ब्ल्यू लाईनमुळं आमचं जवळजवळ 12 ते 15 स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र बाधित आहे। त्यामुळे काहीच करता येत नाही, उत्पन्नच नाही त्यातून। आणि 62 स्क्वेअर किलोमीटरचं हे शहर, त्यामध्ये हे 12 ते 15 स्क्वेअर किलोमीटर ब्ल्यू लाईन, त्यामुळे मिलिटरीची गेलेली आहे क्षेत्र, त्यानंतर विविध सरकारी कार्यालयांसाठी गेलेलं क्षेत्र, असं सगळं जाऊन आणि आरक्षणाचं क्षेत्र जाऊन नागरी क्षेत्रासाठी राहणारं क्षेत्र कमी राहिले। त्याच लोकांच्यावर आता बर्डन येत आहे। त्यामुळे हद्दवाढ गरजेचं आहे। जो जीएसटी अनुदाना वाढीचा जो आमचा कोल्हापूर महानगरपालिकेचा कित्येक दिवसाचा अधिकार आहे आमचा, इतर शहरांना मात्र जास्त अनुदान जाते। कोल्हापूरपेक्षाही भौगोलिक क्षेत्र कमी, तिथल्या जबाबदाऱ्या कमी। गेली 1946ची ही नगरपालिका, 1972ची महापालिका, 80 वर्ष 1 इंच हद्द वाढणं झालेलं हे शहर त्याच लोकांच्याकडनं उत्पन्न काढून आता आणि अनुदान मात्र कमी प्रमाणात देते। दरडोई उत्पन्नात कोल्हापूर महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये, पण अनुदान देताना मात्र कोल्हापूरचा विचार पाठीमागं ठेवतात। त्यामुळे 25%ची दर महिन्याची वाढ जी आमची हक्काची आहे ती द्यावी। त्यामुळे जवळजवळ वार्षिक 150 ते 200 कोटी रुपये आम्हाला अनुदानातून मिळतील आणि त्यामुळे आम्हाला प्रकल्पामध्ये घालायचा स्वनिधी जो आहे, परत नगरसेवकांची प्रभागातील जी मूलभूत विकास कामे आहेत ती करायला सोपं जाणार आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हद्दवाढ। जी हद्दवाढ 80 वर्ष 1 इंच हद्दवाढ न झालेले शहर आहे आणि ब्ल्यू लाईनमुळं आमचं जवळजवळ 12 ते 15 स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र बाधित आहे। त्यामुळे काहीच करता येत नाही,
उत्पन्नच नाही त्यातून. आणि 62 स्क्वेअर किलोमीटरचं हे शहर, त्यामध्ये हे 12 ते 15 स्क्वेअर किलोमीटर ब्ल्यू लाईन, त्यामुळे मिलिटरीची गेलेली आहे क्षेत्र, त्यानंतर विविध सरकारी कार्यालयांसाठी गेलेलं क्षेत्र, असं सगळं जाऊन आणि आरक्षणाचं क्षेत्र जाऊन नागरी क्षेत्रासाठी राहणारं क्षेत्र कमी राहिले. त्याच लोकांच्यावर आता बर्डन येत आहे, त्यामुळे हद्दवाढ गरजेचं आहे. यावेळी महापौर रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहराला ड वर्गातून अ वर्गात आणण्यासाठी शासनाचं सहकार्य अपेक्षित असल्याचं सांगितलं. गटनेते आदिल फरास यांनी कर्मचारी प्रश्न, KMT आणि वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित करत शहरातील पूरस्थिती आणि रस्त्यांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली. EESL कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. नगरसेवक विजय खाडे यांनी केशवराव भोसले नाट्यगृह जळीत प्रकरणाची चौकशी करून फौजदारी दाखल करावी अशी मागणी करत पंचगंगा नदी प्रदूषण आणि क्रीडा सुविधांबाबत लक्ष वेधलं. यावेळी डॉक्टर गोविंदराज यांनी महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करत आर्थिक शिस्त, काटकसर आणि उत्पन्न वाढीवर भर देण्याची गरज व्यक्त केली. महानगरपालिकेच्या मालकीच्या जागांचं व्यावसायीकरण, हद्दवाढ, पर्यटन सुविधा आणि उद्योजकता वाढ यावर धाडसी निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही, असं त्यांनी स्पष्ट करत शहराच्या विकासाच्या दृष्टीनं चांगलं पाऊल उचललं जाईल असं सांगितलं. विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूरला भेट दिलेली आहे. प्रशासकीय बैठक अजून सुरू व्हायची आहे. माननीय पदाधिकाऱ्यांच्या म्हणणे आपण ऐकून घेतलेलं आहे. काही म्हणजे प्रलंबित विषयाबद्दल महापौर महोदया आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विनंती केलेली आहे. त्या सर्व गोष्टींचा निपटारा करण्याचे प्रयत्न या प्रशासकीय बैठकीतून आणि मुंबईला परत गेल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सल्ल्याने निर्णय घेण्यात येईल आणि कोल्हापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने चांगलं पाऊल उचलले जातील. दरम्यान डॉक्टर गोविंदराज यांच्या भेटीनंतर महानगरपालिकेतील प्रलंबित प्रश्नांना गती मिळणार का याकडं आता शहरवासियांचं लक्ष लागलंय. यावेळी महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, गटनेते इंद्रजित बोंद्रे, आदिल फरास, मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख, प्रवीण केसरकर, अमर समर्थ, सुभाष बुचडे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.